हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA एक्झाम 2025 जे की आता परत होणार आहे तुमची. तर त्यासाठी आपण डिटेलमध्ये सिलेबस डिस्कशन करणार आहोत. पूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्याचं जे विद्यार्थी देणार आहे, तर कशावरती फोकस करावं, त्याच्यानंतर कोणत्या युनिटला किती मार्क आहेत, सगळं डिस्कशन जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला आपण वळूया ऑफिशियल ब्राउचरवरती. मी तुम्हाला सांगतो पहिले त्याचं जे टायमिंग वगैरे किती असतो त्याला ते आपण जाणून घेऊया. बघा, MCQ टाइप क्वेश्चन असतात पूर्ण. त्याच्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते तुम्हाला. त्याच्यानंतर 90 मिनिटाचा टायमिंग असतो, म्हणजे 1.5 तास तुम्हाला दिला जातो इथे. ओके. आणि मीडियम काय असतो, एक्झामचा मीडियम जे आहे इंग्लिश असतो. इंग्लिश मीडियम मध्ये असते एक्झाम. आणि मोड ऑफ एक्झामिनेशन हे ऑनलाईन असतं, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे. हे झालं हायलाइट त्याची. त्याच्यानंतर बघा 100 क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन असतात. महा BCA आपण जे आहे बघतोय. BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स ते बघू शकता तुम्ही. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन BCA. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते टॉपिक आहे बघा. टॉपिक इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन येतात. 1 मार्काला 1 क्वेश्चन आहे आणि 40 मार्क असतात. ओके. तर अशा प्रकारे हे इंग्लिशचा जे आहे सगळ्यात जास्त मार्क यालाच आहे, इंग्लिश सब्जेक्टला. यामध्ये काय विचारलं जातं तुम्हाला, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इन्क्लुडिंग पॅसेज विथ क्वेश्चन बेस्ड ऑन दिअर कंटेंट, ग्रामर, व्हॅकॅब्युलरी, सेंटेन्स, कम्प्लेन्शन, सॅनॉम्स, अँटोनॉम्स, त्याच्यानंतर कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज etc. चूज ऑफ द ॲप्रोप्रिएट वर्ड, त्यानंतर फ्रेजेस, एक्सप्रेशन अँड सिमिलर लँग्वेज स्किल etc. तर अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिशचं जे आहे हे टॉपिक असतं. त्याच्यानंतर रिझनिंग. रिझनिंग मध्ये काय काय विचारलं जातं बघा, व्हर्बल अँड अरिथमॅटिक. तर यामध्ये दिस shall include the question to measure how quickly and logically you can think. हे तुम्हाला क्वेश्चन या आधारित दिलं जातं, तुमचा जे विचार करण्याची क्षमता किती क्विक आहे, किती लवकर तुम्ही ते सोडवतात. तर ते तुम्हाला ते इथे चेक करतात. त्याच्यानंतर दिस सेक्शन विल बी कव्हर लॉजिकल सिच्युएशन अँड क्वेश्चन बेस्ड ऑन द फॅक्ट गिवन in the passage. This test shall check the problem solving capability of the candidate. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतात, कसे तुम्ही सॉल्व्ह करणार, किती लवकर तुम्ही सॉल्व्ह करणार, तर हे इथे चेक करण्यासाठी हे जे आहे क्वेश्चन टाकतात. त्याच्यानंतर जनरल नॉलेज मध्ये काय काय विचारलं जातं, जनरल नॉलेज आणि अवेअरनेस. यामध्ये बघा, इन्क्लुडिंग क्वेश्चन ऑन करंट नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर, त्याच्यानंतर कल्चर, ट्रेड, कॉमर्स, स्पोर्ट, सायंटिफिक इन्व्हेन्शन, त्याच्यानंतर डिस्कवरीज. अशा प्रकारे सगळे प्रकारचे जे आहे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे जनरल नॉलेज आणि अवेअरनेस मध्ये. रिझनिंगला 30 मार्क आहे बघा, आणि 30 मार्काला 30 क्वेश्चन आहे. 30 क्वेश्चन आहे, एका मार्काला 1 क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन आहे, एका मार्काला 1 क्वेश्चन आहे, आणि हे 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात 15 मार्काला. ओके. त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेसिक, कॉम्प्युटरचं नॉलेज पण असणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय काय विचारलं जातं बघा, ऑर्गनायझेशन ऑफ अ कॉम्प्युटर, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ इन्स्ट्रक्शन इन CPU, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, कॉम्प्युटर मेमरीज, मेमरी ऑर्गनायझेशन, backup devices, system software and application software, basic of इंटरनेट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे किती युनिट आहे बघा, टॉपिक आहे, 4 टॉपिक आहे. पहिलं तर इंग्लिश आहे, इंग्लिशला सगळ्यात जास्त मार्क असतात. त्याच्यानंतर रिझनिंग अँड व्हर्बल अरिथमॅटिक्स, त्याच्यानंतर जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, कॉम्प्युटर बेसिक. तर अशा प्रकारे तुम्हाला 100 मार्काचा तुमचा पेपर असतो पूर्ण. तुम्हाला क्वालिफाईड होण्यासाठी किती मार्क लागतात, म्हणजे इथे मेरिट लागत असतो तुमचा BCA चा, तुम्हाला माहित असेल. तुम्हाला इथे 70च्या पुढे मार्क पाहिजे.
70च्या पुढे मार्क पाहिजे तुम्हाला, तेव्हाच तुमचं जे ऍडमिशन आहे गव्हर्नमेंट कॉलेजला लागत असतो. आणि गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहे, कुठे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं काही बघणार आहोत. मला काही डाऊट असेल यामध्ये तुम्ही मला विचारू शकतात, आणि तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे, कशा प्रकारे तुम्हाला काय अडचण येते, नंतर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात. तर हे आपण बघितलं की MCQs टाईप असतात, त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नाही, यामध्ये 1.5 तासाचा टायमिंग असतो. इंग्लिश मध्येच असतात पूर्ण क्वेश्चन्स, आणि हे जे एक्झाम आहे हे ऑनलाईन होत असते कॉम्प्युटर बेसवरती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे थोडक्यात दिलेले आहे, त्यांनी सिलेबस पूर्ण सिलेबस हे वरतीच दिलेलं आहे कंटेंट बघा. 100 question based on reasoning, verbal as well as arithmetic, English language, general awareness, including question on culture, current, national, international affairs, trades, commerce, sports, scientific, invention and discoveries, computer basic and etc. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे BCA चा पण सिलेबस हेच आहे, त्याच्यानंतर BBA चा पण हेच आहे, BMC चा पण हेच आहे, BBM CET जे आहे तर त्याचा पण हेच सिलेबस आहे. हे जे 4 एक्झाम आहे 1, 2, 3, 4 हे 4 एक्झाम जे आहेत ते सेमच सिलेबस आहे. तर तुम्ही कोणत्या एक्झामला आता बसत असाल यापैकी, तर हे सिलेबस आहे त्याचा, या अकॉर्डिंग तुम्ही जे आहे स्टडी करायचे आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो या अपडेटमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.